Hey, good morning, my dear friends and students. I'm Sadna and all of you enjoying mathematics and science with me. तर आपण तुमचा जो लेसन सुरू केलेला आहे, कितवा लेसन आहे? थर्ड लेसन इन द वर्ल्ड ऑफ नंबर. याच्यामध्ये आपण संख्यांच्या दुनियामध्ये प्रवेश केलेला आहे आणि काही विशिष्ट गोष्टी सुद्धा समजून घेतलेल्या आहे. आणि आता आपण डायरेक्टली बघणार आहोत आपला प्रॅक्टिस सेट 3.1 की अतिशय सुंदर आणि सोपा आणि छान आहे. सो फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे, राईट द फॉलोइंग नंबर्स इन द वर्ड. ह्या दिलेल्या संख्या वाचायच्या आहे आणि त्या आपल्याला अक्षरामध्ये लिहायच्या आहे. मग आता या कशा लिहायच्या समजून घेऊया छानपैकी. तर आपण सुरुवात कशी करतो? युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh, करोड, 10 करोड. ओके, अशा पद्धतीने आपण मोजत असतो. मराठीमध्ये एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. ठीक आहे, तुम्हाला शब्दात लिहायचंय. आता मराठीमध्ये पण वाचून दाखवते आणि इंग्लिश मध्ये पण वाचून दाखवते. 49 करोड 38 लाख 67,521. ओके, मराठीमध्ये कसं वाचणार आहे? 49 कोटी 38 लाख 67,521. ठीक आहे, याचा आन्सर मी इथे लिहिते, तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. मग 49 व्यवस्थित लिहायचं स्पेलिंग. 49 करोड, करोडचं स्पेलिंग CORE बरं का, लक्षात द्या. 49 करोड नंतर किती आहे? 38 लाख. 30 THIRTI. आता हे 1 to 100 चे स्पेलिंग तर पाठच पाहिजे, त्याच्यात काही प्रश्नच नाही. तर पाठ नसेल तर 1 ते 100 चे स्पेलिंग 4-5 वेळा लिहून काढा. ओके, 38 लाख कॉमा देते. पुढे काय रे? 67,000 67,000 पुढे काय रे? 521 521. अशा पद्धतीने हे काय केलं आपण? वर्ड मध्ये लिहिलेलं आहे, अक्षरात आपण लिहिलेलं आहे. पहिल्याचं राईट द फॉलोइंग नंबर्स इन द वर्ड, मराठीमध्ये सांगितलं आणि इंग्लिश मध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट. दुसरं बघूया आता. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख, करोड, 10 करोड. म्हणजे 10 करोड म्हणजे काय लिहिलं तुमचं करोड मध्ये? 28 करोड 41 लाख 57,649. मराठीमध्ये 28 कोटी 41 लाख, लाख म्हणा किंवा लक्ष म्हणा, 57,649. ठीक आहे मराठीमध्ये. चला आता आपण याचा आन्सर लिहूया. सेकंडचा आन्सर मी इथे लिहिते, तुम्ही पण माझ्यासोबत लिहून घ्या. ओके, कसं लिहिणार आहात तुम्ही? 28 करोड CORE करोड. नंतर 41 काय रे? लॅक. 40चं स्पेलिंग काही जण असं लिहितात FOURTY. ते स्पेलिंग कधीच लिहायचं नाही, ते चुकीचं आहे, ते कधीच हे झालंय. 40चं स्पेलिंग FORTY लिहायचंय. 41 लाख. 41 लाख पुढे काय रे? 57,000 पुढे काय? 649 649. झालं का? अशा पद्धतीने लिहायचं आहे. 28 करोड 41 लाख 57,649. थर्ड काय आहे? परत मोजा. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, नंतर लाख, 10 लाख आणि करोड. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी. 2 कोटी 37 लाख 50,145. इंग्लिश मध्ये 2 करोड 37 लाख 50,145. चला फटाफट लिहूया आपण इथे थर्ड क्वेश्चनचं आन्सर. 2 करोड, करोडचं स्पेलिंग सोपं आहे रे, लिहून घ्या. 2 करोड 30 काय रे? 30 किती आहे? 37 लाख. 37 लाख
कॉमा करते म्हणजे गडबड होणार नाही. 50,000 कारण 1000च्या पुढे 3 शून्य असतात, बरोबर आहे ना. 50,000च्या पुढे आपण म्हणतो तुम्हाला 50,000 दे, 50,000 दे म्हणजे 50 वरती मला किती शून्य पाहिजे, 3 शून्य पाहिजे. ओके, सो 50,000 145 बघा शेवटी 145 145. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला थर्ड क्वेश्चनचा आन्सर पण आपल्या मिळालेला आहे. लेट्स मूव्ह टू द लास्ट क्वेश्चन. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख, करोड. बस एवढंच आहे. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी म्हणजे 6,81,00,81,049 असा हा अंक आपल्याला अक्षरामध्ये लिहायचा आहे. मग आता हेच इंग्लिश मध्ये कसं लिहिणार रे? चला फटाफट लिहूया इंग्लिश मध्ये. 6 करोड म्हणजे सगळा करोड पर्यंत संख्या आहे आपल्याला लिहिता आल्या पाहिजे बरं का. 6 करोड किती रे? 79 काय? लॅक. करोड नंतर काय असतं? लॅक असतं. लॅक नंतर 81,000 and 49 and लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. and 49. ठीक आहे, झालं. अशा पद्धतीने हे फोर्थ पण बघितलं. असे 4ही संख्या आपण करोड पर्यंत बघितल्या की ज्या आपल्याला अक्षरात लिहायच्या होत्या. आता पुढचा प्रश्न खूपच सोपा आहे. राईट द अप्रोप्रिएट सिम्बॉल्स इन द बॉक्सेस ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन अँड इज इक्वल टू. हे चिन्ह, 3 चिन्ह आपल्याला या बॉक्स मध्ये टाकायचे आहे. आता इथे एक संख्या दिलेली आहे. जी संख्या आपण जर मोजली, युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख, 10 लाख पर्यंत म्हणजे 59,21,492 दिलेली आहे. इथे 64,79,426. मग साधी गोष्ट आहे. याच्यामध्ये पण 1 2 3 4 5 6 7 ही 7 डिजिट नंबर आहे. याच्यामध्ये किती? 3 4 5 6 7 ही पण 7 डिजिट, दोघंही 7 अंकी संख्या, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. मग याच्यामध्ये 64 लाख मोठं की 59 लाख मोठं याचं कम्पेअर करा. 59 लाख मोठं की 64 लाख मोठं, लगेच कम्पेअर करा. बघा, युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख म्हणजे 59 लाख आहे. इकडे 64 लाख आहे. मग तुम्हाला लगेच कळेल, अरे 64 लाख तर मोठे कशापेक्षा? 59 लाख पेक्षा. म्हणून याचं तोंड कशा करणार? जे मोठं त्याच्याकडे तुम्ही तोंड करणार आहात. ग्रेटर दॅनचं साईन, जे मोठं त्याच्याकडे तोंड चिन्ह करायचं असतं. हे लक्षात ठेवायचं, साधी सोपी गोष्ट. पुढे 7,579 झिरो. आता सगळ्यात महत्वाचं, 0 पेक्षा पॉझिटिव्ह नंबर नेहमी मोठा असतो, म्हणून आपण याच्याकडे तोंड करणार. जो मोठा त्याच्याकडे तोंड करणार. इथे 48,579 आणि इथे 48,579च आहे. मग आता इथे तुम्हाला उल्लू बनवण्यासाठी दोघही संख्या बघा सेम दिलेल्या आहे. मग सेम असेल तर आपण कुठलं चिन्ह वापरतो रे? येस, वी यूज द इक्वल साइन. आपण इक्वलचं साइन वापरत असतो, म्हणून आपण इथे इक्वल वापरून टाकलं. इथे ग्रेटर दॅन वापरलं. पुढे 0 आणि 700. 0 हा छोटाच आहे 700 पेक्षा, म्हणून 700 इज ग्रेटर. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत, येस, खूप सिंपल एक्झाम्पल सॉल्व. क्वेश्चन नंबर 3. सो स्टुडंट, हा आहे तुमचा नेक्स्ट क्वेश्चन की ज्याच्यामध्ये आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायला दिलेले आहे. हे सबस्ट्रॅक्शनचे एक्झाम्पल आहे. तर बरेच जे विद्यार्थी असतात त्यांना सबस्ट्रॅक्शन करत असताना अडचण येत असतात. पहिले सगळ्यात महत्वाचं, मांडणी कशी करायची हे समजून घ्या. हा 9 5 7 5 4 हे असं दिलं, आपण हे मांडून घ्यायचं आहे. तर काही मुलं लगेच काय करतात, इकडनं मांडणी करायला सुरुवात करतात. तसं नाही करायची, ही रॉंग मेथड आहे. आपल्याला ही इकडनं करण्याऐवजी काय करायची, इकडनं मांडणी करायची आहे, अशा पद्धती. मग आता हा जो 4 आहे, युनिट खाली युनिट लिहायचं, टेन्स खाली 10, 100 खाली 100, 1000 खाली 1000 आणि 10,000 खाली 10,000. युनिट, टेन्स, 100, 1000 आणि 10,000 असं एका खाली एक आपण लिहून घेतलं. मायनसचं चिन्ह दिलं. पुढे सबस्ट्रॅक्शन सोपं आहे. 4 - 4 0, 5 - 5 0,
7 मधून 2 गेले म्हणजे 2 पासून 7 पर्यंत मोजा बरं. 2 3 4 5 6 7 किती उरले तुमचे? 5 उरले. आता 5 मधून 8 जात नाही म्हणून आपण शेजारच्या कडून काय घेतो? हातचा घेतो, बॉरोइंग करत असतो. त्याला आपण काय म्हणतो? अरे 1 दे ना. मग तो 1 देतो आपल्याला. तो म्हणतो अरे 1 काय घेतो? तुला 10 देतो. सो तो आपल्या 9 चा काय होतो? 8 आणि ह्या 5 चा 15 कसा होतो माहिती का? 5 चा तो आपण त्याच्याकडून 1 मागत असतो. तो म्हणतो अरे 1 काय मागतो? 10 ले. सो 10 झाला आणि 10 आणि 5 काय झाले? 15 तयार होतात. या 5 चे काय झाले? तुमचे 15 अशा पद्धतीने तयार होत असतात माहिती का? आपण त्याच्याकडे 1 मागायला गेलो त्याने 10 देऊन टाकले आपल्याला. असं गणितामध्ये होत असतं. सो या 8 पासून 15 पर्यंत मोजा. 8 9 10 11 12 13 14 and 15 किती आले तुमचे? 7 आले. आणि 8 मधून 3 गेले किती उरले? 5. सो व्हॉट इज युअर आन्सर? युअर आन्सर इज 57,500. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? नेक्स्ट क्वेश्चन मध्ये ही ऍडिशन दिलेली आहे. आता ही ऍडिशनची मांडणी कशी करायची हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता हा जो आहे हा नंबर असा जसा मांडून घेऊया. 8 5 3 9 6 5 2 याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. प्रश्न काय येतो? काही मुलं काय करतात? इकडनं मांडणी करायला सुरुवात करतात. ती मेथड चुकीची आहे. ऍडिशन आणि सबट्रॅक्शनच्या बाबतीमध्ये तुम्ही नेहमी इकडनं इकडे मांडणी करायची आहे. दिस इज रॉंग मेथड, दिस इज राईट मेथड. बेरीज बाकीची पण एक पद्धत असते. युनिट खाली युनिट, टेन्स खाली टेन्स लिहायचे आहे. मग आता हा युनिट खाली लिहायचा. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh. ठीक आहे. सो 1 इथे लिहूया, 4 इथे लिहूया, 5 7 2 3 5 मायनस की प्लस रे. ओ माय गॉड, मायनस नाही प्लस सांगितलंय. प्लस म्हणजे ऍड करायचं, मायनस म्हणजे सबट्रॅक्ट करणे, वजा करणे. 2 + 1 3 5 + 4 किती रे? 9. 6 + 5 किती होतात? 6 7 8 9 10 11. 11 आपण असं लिहितो. याच्यातला युनिट काय करतो? 1 इथे लिहितो. 1 काय करतो आपण? हातचा म्हणजे कॅरी ओव्हर करत असतो. सो मोठी संख्या काय करायची? ऍडिशन करताना मनात पकडायची. मोठी संख्या केली, मनात पकडली 9. त्याच्या पुढे 1 मिळवला 10. त्याच्या पुढे 7 मिळवले 17. 17 कसं लिहितो आपण? असं लिहितो. 17 चा 7 काय करतो? इथे देतो. आणि 1 काय करतो? कॅरी ओव्हर, याच्या डोक्यावर हातचा देत असतो. बॉरोइंग करत असतो म्हणजे कॅरी ओव्हर करत असतो. सो मोठी संख्या 3 मनात पकडली. 3 + 2 5, 5 + 1 6 झाले. त्यानंतर 5 + 3 8 झाले. 8 च्या पुढे 5 फिंगर्स मध्ये 8 9 10 11 12 13 किती आले? 13. सो इथे 3 डिजिट नंतर कॉमा, इथे 2 नंतर 2. सो व्हॉट इज आवर आन्सर? आपलं उत्तर काय आलं बाळांनो? मोजा बरं. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh, करोड. माय गॉड, करोड मध्ये उत्तर आलं. 1 crore 38,67,193. आता पुढचा क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर 4 आहे की जो आपल्याला पहिली समजून घ्यायचा आहे आणि नंतर तो आपल्याला सॉल्व्ह करायचा. वर्ड प्रॉब्लेम आहे. आता एवढा मोठा वर्ड प्रॉब्लेम पाहून बिलकुल घाबरून जाऊ नका. खूप सिंपल वर्ड प्रॉब्लेम आहे. फक्त आपल्याला ऍडिशन आणि सबट्रॅक्शन दोघींपैकी एक क्रिया करायची आहे. द एक्सपेंडिचर ऑन स्कूल न्यूट्रिशन इन द मंथ ऑफ जून वॉज ₹87,000. म्हणजे शालेय पोषण आहारासाठी बघा जून महिन्यामध्ये किती पैसे खर्च केले सगळ्या विद्यार्थ्यांवरती? ₹87,000 एवढे पैसे मंजूर होणारे खर्च केले. इफ इट became 1,69,000 in the month of July. जुलैमध्ये ती संख्या वाढली, 1,69,000 झाली. What was the total expenditure the month of the June and July? जून आणि जुलै मिळून एकूण खर्च किती झाला? टोटल एक्सपेंडिचर किती आहे तो तुम्हाला काढायचा आहे. हाऊ मच मोर वॉज एक्सपेंडिचर इन द मंथ ऑफ जुलै दॅन द जून. जून पेक्षा जुलैचा एक्सपेंडिचर किती जास्त आहे, किती खर्च जास्त झाला तो आपल्याला काढायचा. किती सिंपल आहे. याची ऍडिशन करायची. टोटल ऍडिशन केली तर आपल्याला काय मिळणार? टोटल एक्सपेंडिचर. व्हॉट वॉज द टोटल करताना काय मिळेल तुम्हाला? दोघांची ऍडिशन करावी लागेल आणि कितीने जास्त आहे कितीने कमी असेल तर आपण दोघांची मायनस करणार आणि ती तितक्याने जास्त आहे. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला इथे सॉल्व्ह करायचं आहे. सो फटाफट सॉल्व्ह करूया हे एक्झाम्पल. महत्वाचं आपल्याला काय दिलेलं आहे? त्यांनी महत्वाचं हेच दिलेलं आहे की जून महिन्यामध्ये पोषण आहारासाठी एवढा खर्च लागला आणि जुलै महिन्यामध्ये पोषण आहारासाठी एवढा खर्च लागलेला आहे आणि आपल्याला त्यांनी आन्सर काढायला लावलेला आहे. पहिला प्रश्न आहे की टोटल एक्सपेंडिचर काढायचा आहे की टोटल पोषण आहाराचा
खर्च काढायचा आहे कशाचा, जून आणि जुलै महिन्याचा. टोटल एक्सपेंडिचर इन जून अँड जुलै. जून आणि जुलै मंथचा काय करायचा आपल्याला, टोटल एक्सपेंडिचर म्हणजे टोटल खर्च किती झाला तो काढायचा आहे. आता तो जर काढायचा आहे तर आपण काय करणार, ऑब्विसली ऍडिशन करणार आहात आपण, आणि ऍडिशन करून आपल्याला इथे आन्सर आपलं मिळणार आहे. ठीक आहे, चला फटाफट आपण ऍडिशन करूया. मग आता जूनचा किती खर्च आहे, जूनचा आहे 87,000. इथे लिहून घ्या जून, त्याच्यासमोर किती आहे 87,000 रुपीज. पुढे जुलैचा खर्च किती आहे, आता जुलैचा लिहिताना जरा जास्त आहे ना, मग टीचरांनी काय सांगितलं, युनिट खाली युनिट, टेन्स खाली टेन्स. हा 0 0 0 तिघ लिहून घेतले, इथे 9 लिहिला, इथे 6 लिहिला, आणि हा 1 इथे लिहावा लागणार आहे. इथे काहीच नाही म्हणून 0 लिहिला, आणि अशा पद्धतीने आपण युनिट खाली युनिट आणि टेन्स खाली टेन्स हे लिहिलेले आहे. आणि नंतर आपण काय करणार आहोत, याची टोटल करणार आहोत, याची बेरीज करणार आहोत. आता बेरीज करणं किती सोपं आहे माहिती तुम्हाला, 0 + 0 0, 0 + 0 0, 0 + 0 0, 9 मोठी संख्या मनात पकडायची. मनात पकडल्यानंतर त्याच्या पुढे एवढे फिंगर्स काढायचे. सो 9च्या पुढे 7 फिंगर्स काढा. 9 10 11 12 13 14 15 अँड 16. किती आले 16. कॅरी ओव्हर आपण 1 केला, कॅरी ओव्हर 1 हातचा 1 दिला. परत मोठी संख्या कुठली आहे 8, ती मनात पकडली. 8 + 1 9. 9च्या पुढे 6 फिंगर्स मोजा बरं. 9 10 11 12 13 14 अँड 15. 15 कसा लिहितो आपण, असा लिहितो. मग त्याचा युनिट प्लेसचा नंबर 5 इथे लिहिणार, आणि 1 काय करणार, त्याच्या कॅरी ओव्हर करणार. 1 + 1 किती झाले 2. सो अशा पद्धतीने टोटल एक्सपेंडिचर किती आला, 2,56,000 रुपीज. मग तुम्ही इथे पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे, आन्सर फुल सेंटेन्स मध्ये लिहायचं आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर. पैकीच्या पैकी मार्क्स कोणाला मिळवायचे जरा सांगा बरं मला कमेंट सेक्शन मध्ये. पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहे का, पैकीच्या पैकी मिळवायचे असेल तर मग फटाफट अशा पद्धतीने उत्तर लिहायचं. दॅट इज टोटल एक्सपेंडिचर इन जून अँड जुलै, छान अक्षर काढा, अँड जुलै मंथ इज किंवा आर मंथ इज 2,56,000 रुपीज. एवढा आहे टोटल खर्च आलेला आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि उत्तर सगळ्यांनी लिहून घ्या. पण एवढंच इथेच उत्तर संपतंय का आपलं, नाही. त्यांनी दुसरा प्रश्न पण विचारलाय. दुसरा प्रश्न आपल्याला काय विचारलाय, दुसरा प्रश्न आपल्याला असा विचारला की कितीने जून पेक्षा जुलैचं जे एक्सपेंडिचर आहे तो खर्च आहे कितीने जास्त आहे. आता आपण तो काढणार आहोत. ठीक आहे, आपला प्रश्न तुमच्या समोर आहे बघा. The expenditure on school nutrition in the month of June was 87,000. If it became 1,69,000 in the month of July, what was total expenditure? आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे. टोटल एक्सपेंडिचर हा आपण काढलेला आहे फॉर द मंथ ऑफ जून अँड जुलै. हाऊ मच मोर वॉज द एक्सपेंडिचर इन द मंथ ऑफ जुलै दॅन इन जून. जून पेक्षा जुलैचं एक्सपेंडिचर कितीने जास्त आहे. आता आपण या प्रश्नाकडे वळणार आहोत. चला फटाफट चालू करूया या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. हाऊ मच एक्सपेंडिचर in July more than जून. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवायचं आहे. चला आता आपण आन्सर काढणार आहोत. हा आपला प्रश्न आहे. मग आता याच्यासाठी काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्शन. मोठी संख्या कुठली आहे ही, यातून ही संख्या मायनस करायची. मग पहिली संख्या लिहून घेऊया 169,000. त्याच्या खाली तुम्हाला काय सांगितलं, युनिट खाली युनिट, टेन्स खाली टेन्स लिहा. 0 0 0 नंतर 7 आणि 8. इधर कुछ नहीं, इधर क्या लिखने का 0. इथे काहीच नाही, तिथे 0 लिहायचा. अशा पद्धतीने आपण सबट्रॅक्शन करणार आहोत. मग 0 में से 0 गया 0, 0 में से 0 गया 0, 0 में से 0 गया 0. 9 मधून 7, 9 मधून 7 घालवण्यासाठी 7 पासून 9 पर्यंत मोजा. 7 8 9 किती उरले 2. अभी 6 में से 8 नहीं जाता तो हम क्या करेंगे, बाजू वाले से बोलेंगे अरे 1 दे दो. वो क्या बोलता है हमको, अरे 1 क्या लेता है 10 ले ले. सो या 1 चा काय झाला 0. सो या 6 चा काय करतो आपण 16 लिहितो. पण कसं तयार होतो माहिती का तो,
हा 6 असतो, तो बाजूवाला आपल्याला 1 नाही देत, आपल्याला 10 देतो, म्हणून 16 तयार होतो. सो इथे 16 तयार झाले. मग 8 पासून 16 पर्यंत मोजा. 9, 10, 11, 12, 13, 14, 15 and 16. कितना गया? 8. आणि इथे 0 में से 0 गया 0. सो जुलै महिन्याचे एक्सपेंडिचर जून पेक्षा 82,000 ने मोठा आहे. मग आता हे आन्सर कसं लिहिणार रे? कसं लिहिणार? फटाफट बघूया हे आन्सर कसं लिहायचं. आपल्याला आता हे वर्ड मध्ये पूर्ण मार्क्स मिळवायचे तुम्हाला. आता आपल्याला हे आन्सर पूर्ण वर्ड मध्ये लिहायचं आहे. कसं लिहिणार बघा. Therefore, the expenditure of July is 82,000 more than June. Okay? The expenditure of जुलैचं जास्त आहे ना, is 82,000. कितीने मोठा आहे? 82,000 more than जून पेक्षा जुलैचं 82,000 जास्त आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपला जो 4th नंबरचा क्वेश्चन आहे तो पण झाला. वर्ड प्रॉब्लेम होता, किती सिंपल होता. आता बघणार आहे आपला लास्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. हे एवढे सगळे झालेले. आता लास्ट क्वेश्चन राहिलाय 5 नंबरचा. काय आहे क्वेश्चन समजून घेऊया. इन द फायनान्शियल इयर अँड ऑर्गनायझेशन डिपॉझिटेड 9,25,498 इन द इन्कम टॅक्स इन द मंथ ऑफ द फेब्रुवारी. म्हणजे इन्कम टॅक्स ऑफिस मध्ये माहिती तुम्हाला, आपल्याला जे उत्पन्न मिळत असतं आपल्याला सरकारला त्याचा टॅक्स भरावा लागतो. सो इन्कम टॅक्स. मग एक संस्था आहे, त्या संस्थेला फेब्रुवारी महिन्यामध्ये एवढा इन्कम टॅक्स जमा झाला 9,25,498 रुपये. इन द फायनान्शियल इयर. वन ऑर्गनायझेशन, एका संस्थेने एवढं इन्कम टॅक्स जमा केला फेब्रुवारी महिन्यामध्ये. आणि पुढे 11,49,505 इन द इन्कम टॅक्स इन द मंथ ऑफ द मार्च मध्ये एवढा इन्कम टॅक्स जमा केलेला आहे. विथ द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट हाऊ मच टोटल इन्कम टॅक्स वॉज डिपॉझिटेड इन द 2 months. दोन्ही महिन्यांची मिळून किती इन्कम टॅक्स जमा होणार आहे? किती सोपे. या दोघांची काय करायची? फक्त ऍडिशन करायची आणि आपल्याला आन्सर हे मिळणार आहे. हाऊ मच. कधी पण पेपर मध्ये हाऊ मच हा शब्द आला, कधी पण पेपर मध्ये हाऊ मच शब्द आला की आपण तिथे काय करणार? ऍडिशन करणार. आणि ज्यावेळेस बघा इथे पण बघा कुठे आलं होता आपल्या ह्याच्यामध्ये व्हॉट वॉज द टोटल शब्द आला की आपण ऍडिशन करणार. आणि कितीने जास्त कितीने मोठं आलं, हाऊ मच मोर ऑर लेस आलं की त्यावेळेस आपण काय करणार? सबस्ट्रॅक्शन करणार. साधी सोपी गोष्ट, ट्रिक लक्षात ठेवायची. चला फटाफट 5व्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा काढूया. सो स्टुडंट, हा आहे आपला लास्ट नंबरचा म्हणजे 5 नंबरचा क्वेश्चन की ज्याच्यामध्ये आपल्याला इन्कम टॅक्स डिपॉझिटेड इन फेब्रुवारी मध्ये एवढा इन्कम टॅक्स डिपॉझिट केलेला आहे त्या ऑर्गनायझेशनने. त्यानंतर मार्च मध्ये एवढा इन्कम टॅक्स डिपॉझिट केलेला आहे. आणि आपल्याला सांगितलं काय आहे? टोटल इन्कम टॅक्स डिपॉझिटेड इन 2 months. 2 महिन्यांमध्ये टोटल किती डिपॉझिट केला तो काढायचं. मग आता साधी गोष्ट आहे. टोटल म्हटलं की आपण काय करणार? ऍडिशन करणार आहोत. मग आता आपण ऍडिशन कशाची करणार? तुमच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये किती इन्कम टॅक्स डिपॉझिट केलेला आहे? 9,25,498 रुपीज. त्याच्यानंतर दुसरं लिहिताना आपण युनिट खाली युनिट 10 खाली 10 लिहूया. ओके. सो 505 त्यानंतर 9 4 आणि इथे 1 आणि 1 म्हणजे एक संख्या एक्स्ट्रा आहे. म्हणजे तुमचं मार्च महिन्यामध्ये एक्स्ट्रा इन्कम टॅक्स डिपॉझिट केलंय. मार्च महिन्यामध्ये किती आहे? 11,49,505 रुपीज आहे. मग इथे काहीच नाही म्हणून इथे 0 घेतला आणि इथे आपण प्लस करणार आहोत. 8 मोठी संख्या मनात पकडायची. मनात पकडली सगळ्यांनी, त्याच्या पुढे 5 फिंगर्स बोला. 8 9 10 11 12 and 13. मग 13 आपण असं लिहित असतो. 13चा 3 आपण युनिट प्लेसला लिहितो. हा जो 1 आहे तो आपण इथे कॅरी ओव्हर करत असतो. 9 + 1 किती आले तुमचे? 10. 10चा 0 इथे, 1 कॅरी ओव्हर. मग इथे काय झालं? 4 + 1 5. 5 + 5 10. 10चा 0 इथे, 1 कॅरी ओव्हर. आता इथे मोठी संख्या आहे 9. 9 मध्ये 1 जर मिळवला तर 10 येणार. 10 मध्ये 5 मिळवल्यानंतर किती येणार? 15 येणार. सो 5 इथे, 1 कॅरी ओव्हर. त्यानंतर मोठी संख्या इथे 4 आहे. 4 + 2 6. 6 + 1 7 झालं. त्यानंतर 9 + 1 किती रे? 9 + 1 10.
कॅरी ओव्हर 1 1 + 1 2. सो आपलं आन्सर आलेलं आहे फायनली. यू नीड 10 100 1000 10,000 lakh 10 lakh. माय गॉड, एवढं काय आलेलं आहे आपलं. किती आहे? 20,75,003 रुपीज एवढा 2 महिन्याचा इन्कम टॅक्स डिपॉझिट केलेला आहे. तो फायनली आपला प्रॅक्टिस सेट 3.1 की ज्याच्यामध्ये पहिला दुसरा तिसरा तर अगदी सोपा प्रश्न होता. लवकरच पुढच्या कन्सेप्ट आणि पुढचा प्रॅक्टिस सेट तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. कसा वाटला व्हिडिओ? सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला समजतंय का? तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहात? नक्की जिल्ह्याचं नाव लिहा, तुमचं नाव लिहा आणि तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा होईल. चला आता मी थांबते. बाय एव्हरीवन.